नमस्कार. ही कुणी छेडिली तार. माझा आणि मीनाचा प्रेमविवाह. अनेक जण उत्सुक असतात, कसं जमलं, कसं ठरलं वगैरे. आज म्हटलं लिहूनच टाकूया. स्थळ रुईया कॉलेज. काळ सन 1988. रुईया कॉलेजची वास्तू 1937 साली बांधलेली आहे. हिंदी सिनेमात दाखवतात तसे भव्य जिने महालात असतात तसे. आधी 2 बाजूने 2 आणि मग 1 की नंतर पहिला मजला येतो. खरोखरच एखाद्या भव्य वास्तूत आल्याचा फील येतो. या जिन्यावरून विद्यार्थ्यांची सतत वर्दळ सुरू असे, अजूनही असते. माझं PhD सुरू होतं, त्यामुळे दिवसभर मुक्काम कॉलेजातच. केमिस्ट्री लॅब होती पहिल्या मजल्यावर, त्यामुळे दिवसातून 5 वेळा तरी किमान चढ उतार व्हायची. 3 वेळा चहा आणि 2 वेळा खाणं. असाच एक दिवस मी नाक्यावर होतो आणि कळलं की सर लॅबमध्ये आले आहेत. घाईघाईने हातातला चहा तसाच अर्धा सोडून मी लॅबच्या दिशेने पळत सुटलो. त्याचवेळी बहुधा मायक्रोबायोलॉजीची लेक्चर्स संपली असावीत. दुसऱ्या मजल्यावरून मुलींचा लोंढा येत होता, जडजड पुस्तकं हातात घेऊन, साले, पेलझार आणि तत्सम. मायक्रोला एकतर मुलीच असायच्या आणि सगळ्या अभ्यासू. मी झपाझप एक एक पायरी वगळून चढत होतो आणि दुसऱ्या मजल्यावरून येणाऱ्या एका मुलीची आणि माझी धडक झाली. तिच्या हातातील जड पुस्तक, जर्नल असं जे काय होतं ते खाली पडलं. डबा तर काही पायऱ्या गडगडत खाली गेला. मी खाली वाकलो आणि त्याच क्षणी तीही वाकली पुस्तकं उचलायला आणि आमची नजरानजर झाली. तेव्हा मी तिचा चेहरा बघितला पहिल्यांदा. सुंदर गोल चेहरा, नाजूक हनवटी, काळेभोर टपोळे डोळे, चष्म्यातूनही रोखून बघणारे आणि घायाळ करणारे, इत्यादी इत्यादी. अगदी दोघांच्या हृदयाची तार छेडली गेली म्हणा ना. मी म्हटलं, मी मिझो, केमिस्ट्रीमध्ये PhD करतोय. ती हळूच किणकिणली, मी वीणा, मायक्रोला आहे. आणि मग पुढे माझ्या चाणाक्ष वाचकांच्या एव्हाना लक्षात आलंच असेल की वर लिहिलेलं सर्व कपोल कल्पित आहे, तद्दन खोटं, कल्पनाविलास, काय जे म्हणाल ते. हे पुस्तक खाली पडणं आणि उचलून देताना भेट आणि मग पुढे प्रेम वगैरे फक्त आणि फक्त सिनेमातच होतं. काळजाची तार छेडली गेली, लव्ह ॲट फर्स्ट साईट, प्रथम तुझं पाहता जीव वेडावला, असलं काहीही सामान्य मध्यमवर्गीय माणसाच्या आयुष्यात होत नाही. हां, प्रेमविवाह होतात, पण तेही व्यवस्थित मोजून मापून, एकमेकांना तोलून जोखून झाल्यावरच. बघता क्षणी आवडली, प्रेमात पडलो, असं माझ्या बाबतीत तरी नक्कीच झालं नाही. हां, काही अपवाद असतील ते आपलं नियम सिद्ध करण्यापुरतेच. तोपर्यंत आपण आपलं सिनेमापुरतं असतं तसं अजून एक स्वप्नदृश्य बघूया. प्रसंग दुसरा. मी बाईक घेऊन चाललो आहे, ती बसस्टॉपवर उभी आहे. मी नुसतं विचारलं आणि लगेच ती लाजत माझ्या मागे बसली. बाईक पुढे जाऊ लागली आणि कॅमेरा मागून पॅन होतोय आणि पडद्यावर अक्षर उमटत आहेत, द बिगिनिंग. मिझो. असाच एक स्वप्नदृश्य दिवस 2026. आजचा बोनस. वर लिहिलेल्यात माझी आणि वीणाची भेट रुईयात झाली आणि आमचा प्रेमविवाह झाला, हे एवढं मात्र सत्य आहे. त्यामुळे तार झंकारली, छेडली, एवढं मात्र खरं. बाकी ना वीणाला चष्मा होता, ना मी आयुष्यात कधी बाईक चालवली आहे. सब कुछ पुलं असा एक सिनेमा होता, गुळाचा गणपती. त्यातले एक नितांत सुंदर गीत लघुलेखाच्या शीर्षकाचं सादर करते आहे डॉक्टर सुचेता किंजवडेकर. स्वप्नदृश्य, स्वप्नील वातावरण, हे सगळं आपल्या स्वरातून आपल्या डोळ्यासमोर उभं करते आहे सुचेता सादर करते ही कुणी छेडली तार. नमस्कार.